केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि याकडे सर्व भारतीयांचं लक्ष होतं. सर्वसामान्य लोकांना या अर्थसंकल्पामध्ये काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं हे जाणून घेण्याची सर्वात जास्त उत्सुकता असते. शिवाय शेतकऱ्यांसाठी नवीन काय आले, काय महिलांसाठी काय आले का, नोकरदारांसाठी काय आले का, या गोष्टींकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालच्या बजेटमध्ये काय स्वस्त झालंय, काय महाग झालंय आणि कोणाला काय मिळालंय या गोष्टीला धरून हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. नमस्कार, मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर. सर्वप्रथम आपण बघूया की काय स्वस्त झालंय ते. एलईडी आणि एलसीडी वर असलेली 2.5% ड्युटी ही हटवण्यात आलेली आहे. त्यामुळं फोन, लॅपटॉप, टॅबलेट अशा वस्तू स्वस्त होणार आहेत. बजेटमध्ये पीसीबीए पार्ट्स, कॅमेरा मॉड्यूल, कनेक्टर, वायर्ड हेडसेट, रॉ मटेरियल असे जे काही गोष्टी आहेत त्या स्वस्त होणार आहेत. मायक्रोफोन आणि रिसीव्हर, यूएसबी केबल, फिंगरप्रिंट रीडर, मोबाईल फोन सेन्सर इत्यादी वस्तूवरील कस्टम ड्युटी सुद्धा हटवण्यात आली आहे. त्यामुळं या गोष्टी स्वस्त होणार आहेत. सोबतच विमा क्षेत्रामध्ये 100% गुंतवणुकीत सूट देण्यात आल्याने विमा प्रीमियम देखील स्वस्त होऊ शकतात आणि कपडे आणि चामड्याची उत्पन्न देखील स्वस्त होऊ शकतात. आता आपण बघूया की काय महाग झाले ते. इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले पॅनलवर लागणारी इम्पोर्ट ड्युटी ही 10% वाढवून 20% करण्यात आली आहे आणि यामुळे प्रीमियम स्मार्ट डिस्प्ले हे महाग होणार आहेत. झालं काय स्वस्त झालंय आणि काय महाग झालंय. आता आपण बघूया की शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काय होतं. निर्मला सीतारामन यांनी काल बजेट सादर करताना शेतकऱ्यांसाठी काही योजना आणल्यात का, त्यांना दिलासा देणाऱ्या कुठल्या गोष्टी घडल्यात का, हे आपण जाणून घेऊया. तर शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये त्यांनी किसान क्रेडिट वरती जे कर्ज मिळत आहे त्या कर्जाची जी मर्यादा होती ती 3 लाखावरून आता 5 लाख इतकी वाढवलेली आहे. त्यामुळे याचा कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होऊ शकतो. 7,70,00,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो असा अंदाज वर्तविला जात आहे. दुसऱ्या बाजूला खताचं उत्पन्न वाढवण्यासाठी ईशान्य भागामध्ये खत कारखाने सुद्धा सुरू करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनासाठी योजना तयार करण्यात आली आहे, जेणेकरून आपण डाळिंबाबत स्वावलंबी होऊ शकू. कडधान्यांमध्ये तूर, उडीद, मसूर या पिकांचं उत्पादन होणार आहे. तर बिहारमध्ये मखाना बोर्ड सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे. कमी उत्पादन, आधुनिक पीक तीव्रता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज असे मापदंड असलेले 100 जिल्हे प्रधानमंत्री धनधान्य योजनेत समाविष्ट केले जातील. याचा जवळपास 1,70,00,000 शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविला जातोय. फळ आणि पालेभाज्यांच्या उत्पादनासाठी सुद्धा विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हे झालं शेतकऱ्यांसाठी. आता या बजेटमध्ये महिलांसाठी काय दिलं गेलेलं आहे, महिलांसाठीच्या कोणत्या गोष्टी नवीन आणण्यात आलेल्या आहेत याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 मध्ये त्यांच्या बजेटमध्ये महिलांसाठी सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 ही योजना सादर केलेली आहे आणि या योजनेमध्ये जी काही बजेटची तरतूद असणार आहे ती त्यांच्या गरजेनुसार देण्यात येणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि या योजनेचा 8 कोटी महिलांना फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविला जातोय. यासोबतच 1 कोटीहून अधिक गर्भवती महिलांनाही या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेमध्ये महिलांच्या आणि मुलींच्या पोषणाकडे जास्त लक्ष देण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपण बजेटमधून ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक स्वातंत्र्याची विशेष काळजी घेत असल्याचं म्हटलं आहे. या अंतर्गत व्याजावरील कर सवलत ही 1 लाख रुपये करण्यात आली आहे. अगोदर ही 50,000 इतकी होती, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त कर सवलत यावेळेस करण्यात आलेली आहे. 50,000 वरून 1 लाखांपर्यंत ती असणार आहे. या वर्षी या बजेटमध्ये तरुणांसाठी काय दिलं गेलंय याकडे आपण थोडक्यात बघूया. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या बजेट सादर करत असताना असंघटित तरुण कामगारांकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. या अंतर्गत गिग वर्कर्स म्हणजे जे विविध प्रकारचे डिलिव्हरीचे काम करणारे कामगार आहेत त्या कामगार युवकांना देखील श्रम पोर्टल वरती नोंदणी करू शकतात आणि त्यांना तिथे ओळखपत्र मिळेल. यासोबतच पीएम जन आरोग्य विमा योजने अंतर्गत आरोग्य विमा देखील दिला जाईल. उडान योजना आणि पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगारांचे नवीन मार्ग खुले केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. पोस्ट मित्रच्या रूपात देखील युवकांना जोडून घेतलं जाईल. स्टार्टअप साठी कर्जाची मर्यादा वाढवून ती 20 कोटी रुपये करण्यात आली आहे.
आतापर्यंत ही मर्यादा 10 कोटी होती, आता ती 20 कोटी इतकी करण्यात आली आहे. आता हे कर्ज वेगवेगळ्या 27 क्षेत्रासाठी दिलं जाईल, ज्याचा फायदा तरुण वर्गांना नक्कीच होणार आहे. या बजेटमध्ये रुग्णांसाठी काय दिलं गेलंय याकडे थोडक्यात लक्ष घालूया. रुग्णांसाठी निर्मला सीतारामन यांनी विशेष योजना आणलेली आहे. त्याच्या अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सरशी 2 हात करणाऱ्यांसाठी डे केअर सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. यासोबतच 36 कॅन्सर आणि जीवन रक्षण औषधांना करमुक्त करण्यात आलं आहे. 6 औषधांवरील ड्युटी ही कमी करून ती 5% आणण्यात आली आहे. त्यामुळं औषध उपचार आणि गोळ्या ह्या स्वस्त होणार आहेत. त्यामुळे याचा रुग्णांना फायदाच होईल. आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना, महिलांना, युवकांना, रुग्णांना काय दिलं हे पाहिलेलं आहे. आता आपण विद्यार्थ्यांसाठी या बजेटमध्ये काय देण्यात आलेलं आहे याकडे थोडक्यात लक्ष घालूया. आता विद्यार्थ्यांसाठी 50,000 अटल टिंकर लॅब्सची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. IIT क्षमता वाढवून देशातील 23 IIT संस्थांमधील जागांची संख्या सुद्धा वाढवण्यात येणार आहे. चांगल्या शिक्षणाच्या प्रचारासाठी 5 IITंना स्वतंत्र निधी दिला जाईल. IIT आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये PM रिसर्च फेलोशिप सुद्धा दिली जाणार आहे. AI शिक्षणासाठी 500 कोटी रुपयांची तरतुदीची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. मेडिकल क्षेत्रातील पुढील अभ्यासासाठी आता 10,000 जागांमध्ये वाढ केली जाणार आहे. पुढील 5 वर्षांमध्ये याच जागांमध्ये 75,000 पर्यंतची वाढ करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. हा होता बजेट. काय स्वस्त झालं, काय महाग झालं हे तर आपण पाहिलेलं आहेच. शिवाय विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, महिलांना, रुग्णांना काय मिळालेलं आहे या बजेटमध्ये हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.